नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील। आणि आता मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था BST ही सांभाळत असते, पण स्क्रॅपिंग ॲक्टमुळं BSTला सुद्धा आता मोठा वाहनांचा फटका बसलेला आहे। ही स्क्रॅपिंग ॲक्टमुळं BSTच्या सुद्धा मोठ्या गाड्या त्या वापरातून बाद होणार आहेत। शिवाय डिझेल गाड्या ज्या आहेत त्यांच्या डिझेल वाहनांना 8 वर्ष पूर्ण झालेल्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत बंदीत असल्यामुळं येणाऱ्या काळात आता BSTची सुद्धा प्रवासी वाहतूक करण्यासाठी तारेवरची कसरत होणार आहे। त्याच्यामुळं डबल टेकर गाड्यांचा जरी त्यांचा महत्त्वाचा प्रकल्प असला तरी BSTकडे खाली 50 डबल टेकर आहेत। पश्चिम उपनगरासाठी 25 डबल टेकर मिळणार होत्या, परंतु अजून डबल टेकरसुद्धा गाड्या ह्या मिळालेल्या नाहीत। त्याच्यामुळं BSTचं प्रवासी वाहतूक सांभाळण्याचं थोडे दिवस तारेवरची कसरत होणार आहे की जोपर्यंत पुढील टप्प्यातील गाड्या येत नाहीत नवीन गाड्या, तोपर्यंत मात्र ह्यांचा मोठी कसरत करावी लागणार आहे। शिवाय डबल टेकर गाड्या जोपर्यंत अजून येत नाहीत, खाली 50च गाड्या आलेल्या आहेत। शिवाय प्रत्येक ठिकाणी अजून त्यांची चार्जिंगची व्यवस्था झालेली नाही, परंतु मागाठाणा आगारातसुद्धा चार्जिंगची व्यवस्था आहे, 2 पॉईंट झालेले आहेत। परंतु गाड्या नसल्यामुळं मागाठाणा बस आगारालासुद्धा 25 गाड्या डबल टेकरच्या मिळणार होत्या, परंतु त्यासुद्धा आता लांबणीवरती जाणार आहेत। त्याच्यामुळं BSTला आता बस वाढवणं लवकरात लवकर हेच काळाची गरज आहे, अन्यथा त्यांचीसुद्धा मोठी कसरत होणार आहे। स्क्रॅपिंग ॲक्टचा फटका हा शासनाच्या संस्थांना म्हणजे ST महामंडळ, BST, नगरपालिकेच्या परिवहन सेवा यांना मात्र बसलेला आहे, हे मात्र निश्चित आहे। आणि तसं BSTनं इकडं मागाठाणा डेपोला डबल टेकर 25 गाड्या मिळणार होत्या, त्यासुद्धा आता लांबणीवरती टाकलेल्याच आहेत त्यांनी। तसं त्यांनी काल आपल्याला अधिकृत पत्रही पाठवलेलं आहे की डबल टेकरच त्यांच्याकडे मुळात 50 आहेत। त्याच्यामुळं लवकर येणं आता इथंही मुश्किल झालेलं आहे, परंतु गाड्याचा मात्र तुटवडा हा थोडे दिवसासाठी राहणार आहे। जोपर्यंत पुढील नवीन गाड्या आगारात येत नाहीत तोपर्यंत प्रवाशांना सेवा देणं हे सुद्धा BSTला थोडं तारेवरची कसरत करावी लागणार आहे। आणि BSTला स्क्रॅपिंग ॲक्टचा मोठा हा फटका बसणार आहे, ST महामंडळानं फटका बसणार आहे। जे शासनाचे उपक्रम आहेत त्यांच्यातच सरकार अगोदरी आपलीच वाहनं स्क्रॅपिंगमध्ये ही जात असतात, हे मात्र निश्चित आहे। येणाऱ्या काळात लवकरात लवकर BSTची संख्या ही वाढावी, लवकरच एखादं 500 गाड्यांच्यासाठी टेंडरही BSTनं काढावं, जेणेकरून BSTच्या बस गाड्यांचा समतोल राहील। आणि लवकरात लवकर डबल टेकरचा लॉटसुद्धा 100 गाड्यांचा जर आला तर निश्चित ही उणीव भरून निघण्यास प्रयत्न होईल। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।